चला सामना सुरू करूया आपण. चला बाकीच्या सगळ्या खेळाडूंनी लवकरात लवकर टफ खाली करून द्या. मॅचला आपण सुरुवात करतोय. चला डीसी आणि KKR मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लवकरात लवकर आपण टर्फ खाली करून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. चला मॅच चालू करूया आपण. सराव बंद करा आता प्लीज. अतुल चला या बाहेर या. तुमची मॅच नंतर असेल तर. दिल्ली टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला बरोबर. हां चेक हां बस. चला आपण ओपनर बॅटर पाठवून द्या. आपण मॅच सुरू करूयात. ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या आपण लवकर. लेग अंपायर चला. लेग अंपायर पारसदा. चला आता फिल्डिंग लावून घ्या. विचारे चला आपण लवकर सामना करू सुरूया. बॅट्समन पाठवा. अजूनही बॅट्समन आले नाही आहेत. लवकरात लवकर आपल्या जागेवरती आहे बॅट्समन आणि आपण मॅचला सुरुवात करूया. चला भरपूर डिले झाला आपल्याला. जवळपास आता अर्धा तास आपण शेड्यूलमध्ये मागे आलेलो आहोत. काल वेळेवरती मॅचेस कंप्लीट झाल्या. आज पण सेम रूल अप्लाय केला जाईल. 3 ओव्हरसाठी पहिल्या 9 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जाईल. सो त्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये बाउंड्री लाईनवरती फक्त 2 फिल्डर असतील. 7:56 होत आलेले आहेत. चला मॅच सुरू करा लवकर.
4 14 विद्या 64 कलांचा अधिपती निर्गुण स्वरूपाचा मूळाधार बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो. काल रायगडावरती मोठे थाटामाटानं यांचा राज्याभिषेक सोहळा आपण पार पाडला. अखंड हिंदुस्थानात सराध दैवत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची ज्या राजाने शपथ घेतली, राजेश्वर छत्रपतींना मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. चला एक धाव फलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. वैभव स्ट्रायकर एंड वरती असणार आहे. खोलत टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, 1 रन तिकडे मात्र प्राप्त केली जाते. चांगलं क्रिकेट काल देखील आपण 40+ च्या माध्यमातून पाहिलं. एजन्सी वेतरन 40+ कप IPL फॉर्मॅट मधून प्रत्येक टीम मधून अनेक खेळाडूंना संधी मिळाली आणि फार चांगला खेळ प्रत्येकाचा आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ सकाळ. दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. केवळ एका धावेसाठी हा फटका. सकाळच्या सत्रामध्ये शांत वातावरणात अतिशय संयमी पद्धतीने बॅटिंग देखील केली जाते. सेन्सिबल अप्रोच दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला प्राधान्य दिले, 3 सिंगल इथे कन्वर्ट केल्यात. एक नो बॉल. वेगवान खोलात पाया टाकलाय, ब्लॉक केलंय, यॉक केलंय, डॉट बॉल आलाय. 2 to go. यॉक केलं होतं पूर्णपणे, ब्लॉक केलं बॅटरला, थोडं दूर ठेवलं. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहत आहोत. KKR आणि DC मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस. ओ कॅच ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच केले, ड्रॉप सिंगल मिळाले. 1 to go. 6 झालेल्या धावा, 5 चेंडू 6 धावा, 1 डॉट, 4 सिंगल, 2 एक्स्ट्रास. हो आणखीन एक वेगवान. ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. काल पहिल्या 1-2 मॅचेसमध्ये जरूर एक्स्ट्रास मोठ्या प्रमाणावरती समीरने खर्च केला, पण त्यानंतर जो कमबॅक दाखवला गोलंदाजी करताना, अत्यंत सुंदर गोलंदाजी त्याची देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा तो गोलंदाजी मागवत येतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 आल्यात. सो कुठेतरी बॅटिंग साईडवरती देखील प्रेशर असणार आहे या गोष्टीचा की आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये रन्स बनवायचे. सो अटॅकिंग इंटेंटने ते देखील बॅटिंग करतील आणि त्यामध्ये एका दुसरी जर समीरला विकेट तिकडे मिळाली तर मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचमध्ये डॉमिनन्स सिद्ध करेल. पण दुसऱ्या बाजूला KKRला देखील माहिती आहे घाबरून चालणार नाही, थांबून चालणार नाही, रन बनवावे लागतील. आणि इकडे बघा डेली असेल कदाचित डॉट बॉल, कारण कोणती ऍक्शन बॅटरीची नव्हती शॉट ऑफर करण्याची. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. अत्यंत सुंदर चेंडू, टो क्रशिंग बॉल, अगदी येऊन शूजच्या टो एंड वरती बॉल आदळला गेला. आणखीन एक चांगला खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा सुंदर फटका, 1 रन मिळेल. 7 वरती धावफलक आलाय. ओव्हर नंबर 2 ला झाली सुरुवात. पहिल्या 2 मध्ये फक्त 1 खर्च करत असताना समीर लाडला आपण पाहत आहोत. काल देखील शेवटच्या मॅचेस मध्ये इम्प्रेस केलं आणि आज देखील मात्र सुरुवात चांगली करतो आपल्या गोलंदाजीची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, खराब कॉलिंग, डायरेक्ट हिट, काम तमाम. फलंदाज बाद.
आउट कोण असेल अंपायर? वैभव आउट असेल. येस, हर्षद येतात नवीन बॅटर मैदानामध्ये. क्रमांक 3चा फलंदाज. स्ट्रायकर एंडवरती बाबू आहे. 7-1 KKR. 9 चेंडू संख्या पूर्ण झालाय. यावेळेस हा देखील चांगला बॉल आहे, वेगवान बॉल आहे. शैलेश विचारे अपील अशा पद्धतीने करतात की कधी कधी पंचांना आउट देण्यास ते भागच पाडतात. 2 to go. इतक्या सिरियसली अपील करतात की पंचांना देखील कधी कधी वाटेल एक्झॅक्टली काय आहे. यावेळेस आणखी एक चांगला बॉल. पुन्हा एकदा फटका देखील तितकाच सुंदर आहे, पण एकच धाव इकडे देखील मिळते. धावसंख्या 8 वरती. 1 to go. 11 बॉल झालेले आहेत, फक्त 8 धावा धावफलकावरती. हर्षदला आता मात्र हात खोलावे लागतील. डावकुर आता फलंदाज आहे. लेफ्टी बॅटरीचा आता अटॅकिंग इंटेंटनं जर का बॅटिंग केली नाही तर मात्र अडचणी येऊ शकतात. चांगला बॉल. बॉलच बॅक. हवेत होता काही क्षणासाठी बॉल. असं वाटलं एका क्षणासाठी की झेल होईल, पण विशालने तिकडे मात्र चांगल्या प्रकारे बॉलला स्टॉप केलं. ओव्हरची समाप्ती. ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या आणि 2 ओव्हर नंतर धावा झाल्यात 9. चला शैलेश योग्य वेळेवरती आपले 2 षटकं पूर्ण झाले, त्यामुळे तिसरा षटक देखील आता इथे पूर्ण करायचं योग्य दिलेल्या वेळेमध्ये. गोलंदाजी मागवरती स्वतः शैलेश विचारे त्यांना आपण पाहणार आहोत ओव्हर नंबर 3 मध्ये. नो बॉल आणि त्यावरती मोठा फटका. धावसंख्या 16. नो बॉल वरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला फटका. सलगचा दुसरा षटकार आलाय. 22. धावफलक 22 वरती येत आहे. मोठे फटके आता मात्र इथे आपण पाहतोय. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि इझिली कन्वर्ट करतोय सिक्सर हर्षद देखील. हो, आणखीन एक. कोणत्याही प्रकारची अतिरिक्त मेहनत त्याला लागत नाहीये. इझिली कन्वर्ट करतोय मोठे फटके. षटकार आपल्याला पाहायला मिळतात. सहजरित्या षटकार ठोकले जातात. 3 6 आल्यात. 1 नो बॉल वरती आणि 2 लिगल डिलिव्हरी वरती, म्हणजे फक्त 2 बॉल मध्ये जवळपास 19 रन खर्च केल्यात. स्कोर ऑन 28. यावेळेस विकेट विकेट मिळेल. 2 षटकारांचं अखेर उत्तर दिलंय. विचारेने थोडा विचार केला आणि त्यानंतर हा बॉल हाताळलाय. हर्षदची विकेट. थ्री टू गो. प्रथमेश येतात नवीन बॅटर मैदानामध्ये. साहेबांना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 1 रन तिकडे प्राप्त केली जाते. 19 वरती धावफलक. सेकंड एंड वरती
बाबू मेचकरला आपण पाहतोय 7 बॉलमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात. बाबूला थोडे हात खोलावे लागतील आणि इकडे मात्र विकेट मिळेल. अंडर प्रेशर होता बाबू मेचकर आणि तिकडे मात्र विकेट मिळाली आहे. फार सुंदर झेल बाउंड्रीच्या नजीक जितूने टिपलाय. जितूची ही दुसरी कॅच आपण पाहतो आता. सुंदर 2 झेल त्याने टिपलेले आहेत आणि विकेटचं पतन इकडे होत असताना बॅटर आउट. शेवटचा बॉल. 17 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या 29 आहेत. ज्याचं कारण पहिल्या 3 बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर ज्यामध्ये एक नो बॉलवरती 6 आला, मग 2 लिगल बॉलवरती 6 आले. जर ते आले नसते तर कदाचित त्या ओव्हरमध्ये स्कोर देखील दाबला गेला असता, कारण पुढच्या लगेच 3 बॉलवरती 2 विकेट देखील मिळवलेत आणि एक सिंगल खर्च केले आहे. शैलेश विचारे कमबॅक करतायत. शेवटचा बॉल आणि 1 रन तिकडे मात्र फक्त प्राप्त केली जाते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत निलेश आणि ओव्हरची जाईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. नेक्स्ट मॅच MICSK. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 30. चला CSK आणि MI चे कॅप्टन आपण तयारीत राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. खराब बॉल. इलेक्शन मिस करतोय. वाईड बॉल. 31. पुन्हा एकदा क्लोज होता. थोडा क्लोज होता. (32) 32. बॅटची मोठी एज लागली आहे. सरळ बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेरच्या भागाला लागल्याच्या नंतर बॉल तिकडेच घरंगत राहिला. सिंगल मिळाली. धावसंख्या 33 वर. 43. फुल टॉस. चाबुक शॉट. एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. बॅटर आउट. रनआउटची विकेट. निलेशला मात्र मैदान सोडावे लागतंय. चला चालू करा मॅच. येस वाईड बॉल. 35. 4 टू गो. 35. दूर ठेवला गेला मात्र पुन्हा एकदा ऑस्टमच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल आणि त्यावरती एक सिंगल देखील मिळते. वाईट +1. 2 रन इकडे मात्र प्राप्त केले जात आहेत. अजून एकदा 37 वरती धावफलक आलाय. 2 बॉलमध्ये फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. विजय फडेन आपण पाहतोय. KKR साठी शेवटची ओव्हर हाताळण्याची भूमिका महत्वाची आहे त्यांची. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. फलंदाजी आली आहे वाट्याला आणि फलंदाजी देखील तितकी चांगली करू शकतात दाखवून दिलंय. वेल फिनिशर विजय. V फॉर विक्ट्री अँड V फॉर विजय. तगडा शॉट. 43. पुन्हा एकदा फटका तर चांगला होता. 1 रन तिकडे मिळेल. बॅटस्विंग जोरदार आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44. 44 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जात आहेत. खोला टाकलाय. यॉक केलंय. 1 रन मिळेल. 45.
विजयच्या बॅटमध्ये एक जोरदार षटकार देखील आपण पाहिलाय आणि यावेळेस मात्र खोलात टाकला गेलाय. चांगला बॉल, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीच्या शोधात विकेट मिळेल आणि इथे मात्र 46-46 झालेले आहेत. .47 टार्गेट असेल. 47. चला नेक्स्ट मॅच MI KKR टॉस करायचा या आपण. MI आणि KKRचे कॅप्टन चला लवकर टॉस करायला. झालाय कंप्लीट. MI वॉन द टॉस. डिसिजन पेंडिंग. चला बॅट्समन पाठवा आपण. फिल्डिंग लावून घ्या लवकर. मॅच सुरू करा. चला चला लवकर चला. चला बॅटर आपल्या जागेवरती. आपण मॅच सुरू करूयात. जितू आणि प्रसाद ओपनर बॅटर दोन्ही मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिलाच बॉल जबरदस्त. चांगली गोलंदाजी KKRच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस वेगवान बॉल होता. तितकेच वेगळे ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल इकडे देखील येते. ज्या प्रकारचे गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून आपण पाहिली, अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी आता बाबू मेचकर देखील या पहिल्या ओव्हरमध्ये करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बनल्या होत्या बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या. इकडे देखील आपण पाहतोय फक्त 2 बनल्यात आणि आता ही तिसरी रन देखील इथे कंप्लीट केली जाते. नेक्स्ट मॅच MI CSK बिगेस्ट रायव्हलरी. IPL मध्ये गेले कित्येक वर्ष आपण या दोन संघांमध्ये नेहमी अगदी जबरदस्त लढत पाहतो आणि आता वेतरन कपमध्ये देखील आपण पाहणार आहोत कशा प्रकारची लढत या दोन्ही टीममध्ये असणार आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा बंद आपण पाहतो. No+1.
सरळ बॅट उडवलाय, पाठवलाय, एक नो महागात पडलाय. शेवटचा बॉल जर नो आला नसता तर मात्र 1 रन आली असती, पण तो नो आला आणि 8 रन आल्या आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्यात 11 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मागपोती प्रथमेश येत आहेत. 11. हो, चांगला बॉल फसवलं गेलंय प्रसादला पूर्णपणे. शांत ठेवलंय, डॉट बॉल येतोय. चेंडूने हलकस वळण देखील घेतलंय. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय, पायांवरती लागला जातोय. 1 रन तिकडे मिळते लेग बायच्या स्वरूपात ही रन. धावा 12. धावा झालेल्या आहेत. फुल टॉस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तिकडे देखील मिळते. पुन्हा 13 धावा दाखल करती लागतात. 1-3-13. 15 बॉल 34 करायच्यात अजूनही या ओव्हरमध्ये. जर 6 ते 8 धावा फक्त खर्च केल्या तर मात्र पुढच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांवरती जास्त प्रेशर राहणार नाही KKR साईडला. हो, नाईस बॉल. एक्झॅक्टली टप्पा कुठे येणार आहे याचा अनुमान लावता आला नाही प्रसादला. 2 to go, 13 ऑन बोर्ड. 14 बॉल 35 ची गरज. बॉल 34 आहेत. आणखीन एक वेगवान, आणखीन एक बॉल डॉट. यावेळेस थोडी गती ठेवली, मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये यावेळेस थोडी गती जास्त ठेवण्यात आली आहे. वर्सेटाईल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन आहेत, कधी स्लो स्पिन बॉल येतोय, कधी जास्त वेगाने येतोय, कधी टप्पा एक्झॅक्टली इन स्टंप लाईन आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बॅटर देखील जज करणं थोडं कठीण आहे. 13 बॉल 34 करायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती देखील इकडे 1 रन मिळतीये. अत्यंत सुंदर षटक, फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली, अत्यंत इकॉनॉमिकल षटक. 12 बॉल 33 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता जर रन आले नाही तर मात्र पूर्णपणे दिल्ली कॅपिटल्स संघ अडचणीत पडेल. KKRचा जबरदस्त बॉलिंग अटॅक, पॉवर पॅक बॉलिंग युनिट, डिसिप्लिन बॉलिंग लाईनअप. 15. खराब बॉल 16 ऑन बोर्ड. 16 झालेले आहेत. 11 बॉल 31. बॅचेस विजय बिहाइंड अ विकेट, काम तमाम.
16 धावा झालेल्या आहेत. 10 बॉलमध्ये आता 31 करायच्या आहेत. दहा बॉल 31 करायचा आहे. वेगवान होता, थेट पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर, फुलर लेन मध्ये कन्वर्ट केलाय आणि सिक्सर आपल्याला पाहायला मिळते. 22 झालेले आहेत. 22. 9 बॉल 25. 9 बॉल आणि 25 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच CSK अँड MI. समोर स्ट्रेट टू द फिल्डर. सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल. विकेट. आठ बॉल 25. चला चला मॅच सुरू करा. 8 बॉल 25 ची गरज आहे. फार वेग होता, फार प्रचंड गती होती. 7 बॉल 25 ची गरज आहे आता या मॅच मध्ये. नो बॉलचा इशारा बदलता आपण पाहतोय. मॅचची एज होती. बॉल तिकडे मात्र गॅदर करता आला नाहीये. ओव्हरची देखील समाप्ती होतीये आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 झालेल्या आहेत. 6 बॉल आणि आता विजयासाठी 24 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल 24. चला चला मॅच सुरू करा लवकर. KKR 6 बॉल 24. नेक्स्ट मॅच MI CSK. आपण देखील तयारीत राहायचं आहे. MI टॉस जिंकला. अतुल निर्णय कळवा. 6 बॉल बाकी आहेत फक्त त्या मॅचचे. सहा बॉल 24. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने समोर खेळलाय. डायरेक्ट हिट केलंय आणि विकेट देखील तिकडे मिळतेय. बॅटर आउट होतोय. डायरेक्ट हिट. नो बॉल आहे. बॉल देखील काउंट होईल. रनआउटची विकेट आहे. चोवीस धावा झालेल्या आहेत. वेट वेट वेट. बॉल काउंट आहे ना. ओके. 5 बॉल 23. समोर एक्झिक्यूट केलाय. ओ गुड कॅच. मला वाटतं तिकडे सुरेंद्र होते आणि त्यांनी एक अफलातून जल टिपलाय.
जबरदस्त कॅच. चार चेंडूंचा कॅच शिल्लक आहे आणि 23ची गरज आहे. 4 षटकार टोकायचे होते. मॅच आता पूर्णपणे के के आरच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते. के के आरचं पारडं जड झालंय कारण 2 बॉलमध्ये 21 धावा बनणं जवळपास आता अशक्यच आहे. नाईस बॉल. 1 रन फक्त तिकडे मिळते. आणि शेवटच्या बॉलवरती 6 धावा तिकडे मिळत आहेत. तरी देखील मॅच मात्र 13 धावांनी के के आरने जिंकली आहे. अभिनंदन के के आर. 13 धावांनी मोठा विजय त्यांनी मिळवलाय. चला नेक्स्ट मॅच एम आय आणि के के आर आहे. अतुल बॅटिंग करताना 19 धावा, बॉलिंग करताना 2 विकेट, फक्त 9 धावांचं अत्यंत इकॉनॉमिकल षटक. हर्षद ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एम आय सी एस के ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टीम मीटिंग पूर्ण करा सीएसके आणि मॅचला पण सुरुवात करायची आहे.
वेट. नरेश गांगुडे येतात गोलंदाजी मार्कवर. हो, थोडक्यात बचावले गेले. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला गाद करण्याचा प्रयत्न होता, पण फार वेगाने बॉल होता, फार वेगाने. अतुलने ज्या बॅट्सविंगने जोरदार फटका खेळला होता. चेक कंप्लीट. नरेश गांगुडे गेले कित्येक वर्ष सातत्याने अंडर क्रिकेट मधलं एक मोठं नाव, चर्चेत राहिलेलं नाव. आणि रिजन्सी अनंतम मध्ये देखील आपण पाहिलं तर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मागील पर्वापर्यंत आपण पाहिलं रेग्युलरच्या खेळाडून देखील त्यांनी घाम फोडला होता. आता 40+ मध्ये देखील त्यांनी पदार्पण केलंय. पाच चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. ओ, हलक्या हाताने फक्त स्टॉप केले धनंजयने हा बॉल. ओ ची समाप्ती. फक्त एका धावेत षटक. एकदा जोरदार टाळ्या नरेश गांगुडेसाठी झाल्या पाहिजेत. अत्यंत सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 1 रन खर्च केली आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी भरपूर वेळ खर्च करता, गेले कित्येक वर्ष, मागील जवळपास मला वाटतं 20-25 वर्ष अंडरआर्म क्रिकेट जवळपास ते खेळलेले आहेत. रिजन्सी अनंतमध्ये अगदी विचार केला तर काही अशी नावं आहेत त्यांनी 20हून अधिक वर्ष अंडरआर्म क्रिकेटला दिलेली आहेत, ज्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन नरेश गांगुडे, जितू पेडणेकर.